नमस्कार, मी वनश्री पांडे तुम्हा सर्वांचं ऊर्जा विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. ऊर्जा जी तुझ्यात आहे, जी माझ्यात आहे, जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे. पण काही कालांतराने स्ट्रेस, निगेटिव्हिटी, टेन्शन, एन्झायटी यामुळे आपल्यातली ती जी ऊर्जा आहे ती कमी कमी होत जाते किंवा बरेच जण निगेटिव्ह व्हायला लागते. पण काळजी करू नका. तीच ऊर्जा पॉझिटिव्ह करण्यासाठी ऊर्जा विथ वनश्रीमध्ये वेगवेगळे विषय मी तुमच्यासमोर घेऊन येते, म्हणजे तुम्ही पॉझिटिव्हिटी आणि हॅपीनेस या दोघांचे अनुभव घेऊ शकता. सो फ्रेंड्स, मागचे 2 एपिसोड रूट चक्र आणि सेक्रल चक्र याबद्दल आपण माहिती घेतली. आजच्या या एपिसोडमध्ये आपण मणिपूर चक्र किंवा सोलार प्लेक्सिस चक्र किंवा पॉवर चक्र, प्रत्येकजण वेगवेगळ्या नावाने त्याला संबोधतं, तर या पॉवर चक्राबद्दल, मणिपूर चक्राबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. सो या चक्राचं स्थान म्हणजे पोझिशन कुठे असते? सो 2 बोटं घ्यायची, बेंबीवर ठेवायची आणि दुसरं बोट जिथे संपतं तिथे हे मणिपूर चक्र आहे, त्याचं लोकेशन आहे. सो मणिपुराचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन म्हणजे काय? मी, आय, ॲम, इगो. त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की मणिपुरा चक्रा इज रिस्पॉन्सिबल फॉर युअर आयडेंटिटी. मणिपुरा चक्राला अग्नीचं स्वरूप मानलं जातं. त्याचा रंग असतो येलो. आणि आपण पूर्वीच्या काळात लोक म्हणायचे की जेवताना पाणी प्यायचं नाही का? कारण इकडे जी अग्नी असते ते जेव्हा आपण जेवतो तेव्हा आतमध्ये पचायला सुद्धा ती अग्नी खूप इम्पॉर्टंट असते. त्यामुळे ह्याच्यापुढे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही जेवत असाल तेव्हा पाणी पिऊ नका, कारण की त्याचं पचन होणं खूप गरजेचं असतं. कारण मणिपूर चक्र हे डायजेस्टिव्ह सिस्टमशी कनेक्टेड असतं आणि तुमचं पचन होणं किंवा तुमच्या आतमध्ये जी अग्नी असते ते खूप महत्त्वाचं असतं. तर जेवताना तुम्ही पाणी पिऊ नका. जर तुमचा मणिपूर चक्र ब्लॉक असेल तर तुम्हाला काय काय इश्यूज येतात किंवा तुमचा मणिपूर चक्र जर इम्बॅलन्स असेल तर तो तुम्ही कसा ओळखायचा? तुम्हाला लो सेल्फ एस्टीम, लो कॉन्फिडन्स किंवा राग येणे, कुठल्याही गोष्टीवर पटकन रिॲक्ट करणे किंवा मोटिवेशन, म्हणजे आयुष्यामध्ये काही तुम्हाला स्वप्न नाही किंवा कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही, मोटिवेशनच नाही, या सगळ्या गोष्टी किंवा स्वतःला घेऊन डाऊट्स, सेल्फ डाऊट्स किंवा कुठल्या तरी गोष्टीची भीती. तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर शाळेतली मुलं असतात किंवा आपणही लहान होतो तेव्हा परीक्षा आली की म्हणायचो की आई माझ्या पोटात खूप दुखतंय, हे आपण कारण द्यायचो. त्याचा अर्थ काय आहे की मणिपूर चक्र आहे ना, दॅट इज अ प्लेस फॉर फिअर ऑल्सो, भीती. सो कधी कधी मुलांना खरं सुद्धा दुखत असेल पण भीतीमुळे तुमचा जो मणिपूर चक्र आहे तो सुद्धा इम्बॅलन्स होतो. तो तुम्हाला कळलं असेल की मणिपूर चक्र ॲक्च्युली किती महत्त्वाचं आहे या 3 चक्रांमध्ये. म्हणजे सगळेच चक्र महत्त्वाचे आहेत, पण जिथे अग्नितत्व येतं, जिथे फायर एलिमेंट येतो, जिथे सेल्फ, मी, आयडेंटिटी, तर किती महत्त्वाचं आहे. जर तो इम्बॅलन्स तुम्ही ठेवलात तर तुमचा सेल्फ डाऊट, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम या सगळ्या गोष्टी कोलमडून पडतील. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जाता किंवा कुठल्याही प्रोफेशनमध्ये असता तुम्ही खंबीरपणे, ठामपणे बोलू नाही शकत. का? कारण तुझा मणिपुरा चक्र ब्लॉक आहे, तुम्हाला कॉन्फिडन्स नाही आहे, तुम्हाला सेल्फ एस्टीम नाही आहे. त्यामुळे हा इम्बॅलन्स असेल तर तुम्ही, मी तर सांगेन 2 मिनटं शांत बसा. तुम्हाला यातले कुठलेही फिलिंग्स जर तुम्ही अनुभवत असाल तर पॉज घ्या. ठीक आहे, ह्या माझ्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत किंवा हे माझे फीलिंग्ज आहेत ते व्हॅलिड नाही आहेत किंवा माझ्यासाठी फायद्याचे नाही आहेत, पण ते तुम्ही बदलू शकता. तर तुम्ही चेक करा की तुम्हाला लॅक ऑफ मोटिवेशन, लॅक ऑफ सेल्फ एस्टीम, लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, राग, त्याच्यानंतर सेल्फ डाऊट हे जर असेल तर तुमचा मणिपुरा चक्र आहे ना, तो ब्लॉक आहे. पण काळजी करू नका. कुठलीही गोष्ट ब्लॉक असेल किंवा इम्बॅलन्स असेल तर मी आहे ना, मी तुम्हाला सांगेन की त्याच्यावरती उपाय काय करायचे आहेत किंवा काय रेमेडीज आहेत किंवा बीजमंत्राने आपण सुरुवात करूया. जसे मागच्या 2 चक्रांमध्ये आपण बघितलं होतं बीजमंत्र, त्याचं सेम उच्चारण आपण इथे करणार आहोत. मणिपुरा चक्राचं बीजमंत्र आहे रम. सो नेहमीसारखं शांत बसायचं आहे. जमिनीवर बसलात तर पाठीचा कणा स्ट्रेट ठेवायचा आहे. खुर्चीवर बसलात तर दोन्ही पाय स्ट्रेट ठेवायचे आहेत, क्रॉस करायचे नाही आहेत, जमिनीला टेकवायचे आहेत. मुद्रा घ्यायची आहे आणि एक हात जो आहे तो बेंबीच्या 2 बोटं वर ठेवायचा आहे आणि एक हात मुद्रा करून मांडीवर ठेवायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत, पाठ ताठ ठेवायची आहे. श्वास घ्यायचा, एक दीर्घ श्वास घ्या. ब्रीद इन, रम.
रम. Breathe in. Ram. रिलॅक्स. येल्लो कलर मणिपुरा चक्रामध्ये एनर्जी वाईज फील करायचा आहे. पूर्ण बॉडीमध्ये हे सेन्सेशन्स आणि व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत आणि हा चक्र बॅलन्स होतोय अशी एनर्जी देऊन दोन्ही हात तळ हात रब करायचे, डोळ्यांवर ठेवायचे आहेत, कानावर ठेवायचे आहेत आणि हृदयावरती ठेवून म्हणायचं आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आणि स्वतःला मिठी मारायची आहे आणि किस करायचं आणि हळूहळू डोळे उघडायचे आहेत. सो कसं वाटलं? आय एम शुअर तुम्हा सगळ्यांना खूप छान वाटलं असेल. म्हणजे रूट चक्रा, सेक्रल चक्रा आणि आता मणिपुरा चक्रा हे बीज मंत्र जेव्हा तुम्ही करता, जशी आपल्याला भूक लागते ना आणि खाल्ल्यावरती आपल्याला जे समाधान मिळतं, तसंच या चक्रांना बीज मंत्र जे आहेत हा त्यांचा आहार आहे खरं सांगायला गेलं तर. आणि जेव्हा तुम्ही याचं उच्चारण करून त्या मंत्रांचा वापर करून तुमच्या चक्रांना हे जेव्हा खाद्य देताना, तेव्हा तो चक्रासुद्धा तृप्त होतो आणि मग तुम्हाला एक आनंदाची अनुभूती देतो. सो आय एम शुअर तुम्ही हे करून तुम्हाला छान वाटलं असेल. सो आता मी तुम्हाला सांगितलं की हे ब्लॉक झालं आहे, हे कसं ओळखायचं आहे. पण मग आता हे ओपन कसं करायचं? कारण की कॉन्फिडन्स हा प्रत्येकालाच आवडतो, सेल्फ एस्टीम हा प्रत्येकाकडेच असायला हवा. जेव्हा तुमचे चक्रा ओपन व्हायला लागतात ना, तुम्हाला कॉन्फिडंट वाटायला लागतं, तुम्हाला क्रिएटिव्ह वाटायला लागतं, तुम्हाला सेफ आणि सिक्युअर वाटायला लागतं. पण जसं मी मागच्या दोन्ही चक्रांबद्दल सांगितलं की तुम्ही अजून कुठल्या प्रकारे हा चक्र ओपन करू शकता. सो मणिपुरा चक्र तुम्हाला जर बॅलन्स करायचा असेल तर पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता. ओके, त्याचा रंग पिवळा आहे मी तुम्हाला सांगितलंच. सो पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकता किंवा पिवळ्या रंगाची चादर अंगावर घेऊन द्या. दॅट इज द बेस्ट सोल्युशन. कारण आपण 7 ते 8 तास झोपतो किंवा बेडशीट्स तुम्ही वापरू शकता आणि ह्याचा फायदा फक्त तुम्हाला होत नाही. तुम्ही जेव्हा बेडशीट घालता तेव्हा अजून ऑफकोर्स तुमच्याबरोबर तुमची मुलं असतात, बायको, नवरा सगळेजण बसतात, झोपतात. सो त्याचा फायदा फक्त तुम्हालाच होत नाही, तर अख्ख्या घराला पण होतो. आणि त्या घरामध्ये कलर थेरपी किंवा कलर सायकोलॉजी ही सुद्धा एक खूप महत्त्वाची भाष्य करण्यासारखी स्ट्रीम आहे किंवा फील्ड आहे की कलर्समधनं सुद्धा आपण हील होऊ शकतो. आणि म्हणूनच मी प्रत्येक चक्राच्या एपिसोडमध्ये त्याचं कलरसुद्धा सांगते आहे. त्या कलरचे तुम्ही कपडे घालू शकता, त्या कलरचं अन्न खाऊ शकता. तर अन्नामध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता? डाळी, पिवळ्या रंगाची फळं, पिवळ्या रंगाच्या शिमला मिरची येते पिवळ्या रंगाची, ती तुम्ही घेऊ शकता. किंवा आंबा आहे, लिंबू सरबत तुम्ही करून पिऊ शकता. किंवा भोपळा आला, हळद आहे. सगळ्यात बेस्ट सांगू मी काय करते, मी सकाळी उठल्यावरती माझे एक 3 ते 4 ग्लास पाण्याचे असतात, ज्याच्यामध्ये मी सकाळीच गरम पाणी करून त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि काळी मिरी टाकते. किंवा मग माझ्या फ्लॅक्स सीड्स असतात किंवा ओव्याचं पाणी असतं. असे वेगवेगळे पाणी तुम्ही करून पिऊ शकता. स्पेशली हळदीचं पाणी प्या. त्याचे फायदे असे आहेत की तुमच्या अंगाच्या आतमध्ये जर स्वेलिंग असेल, काय म्हणतात त्याला, कुठल्याही प्रकारचं स्वेलिंग असेल तर ते हळद त्याच्यावरती गुणकारी आहे. तर ते पाणी प्या आणि तुमचं सोलर प्लेक्सस जे आहे मणिपूर चक्र ते सुद्धा बॅलन्स व्हायला मदत होईल. आणि जर तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तो चक्र तसाच इम्बॅलन्स ठेवलात तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय काय त्रास होऊ शकतो. डायबिटीसचं मूळ कारण असं म्हटलं जातं तुमचं मणिपूर चक्र ब्लॉक असेल किंवा इम्बॅलन्स असेल तर होतो. कारण फायर एलिमेंट आहे, बरोबर. तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टमचे इश्यूज म्हणजे अपचन, ॲसिडिटी, कॉन्स्टिपेशन किंवा पॅनक्रियासचे इश्यूज तुमच्या लक्षात येतं आहे का?
एखादी गोष्ट म्हणजे तुम्ही एक रूम जर 1 महिना साफ नाही केली तर तिथे धुळीचे थर जमा होतील, तिथे पाली यायला लागतील, तिथे एक कुबट वास येईल. इमॅजिन त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या चक्रांना जर क्लीन नाही केलं वेळोवेळी आणि त्याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला नाहीत, तर त्याच प्रकारची धूळ आणि ब्लॉकेजेस साठून त्याच्या आजूबाजूचे जे ऑर्गन्स आहेत ते खराब व्हायला लागणार आहेत. आणि वेन युअर लाईफ इज नॉट ॲट ईज यू इन्व्हाइट डिझीज. तर प्लीज तुम्ही वेळ घालवू नका. स्वतःचा कंट्रोल स्वतःच्या हातात घ्या. हे एपिसोड्स मी जे तुमच्यासमोर घेऊन येते आहे त्याच्या मागचा उद्देश असाच आहे की स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. अहम ब्रह्मास्मी म्हणजे सगळं ब्रह्मांड आपल्यात आहे, सगळं आपल्यात आहे. तर आपण जेव्हा आपल्या चक्रांची काळजी, कारण चक्र खूप इम्पॉर्टंट आहेत. गाडीमध्ये पेट्रोल नसेल तर गाडी चालणार नाही. तुमचे चक्र जर चांगले नसेल तर तुमचं आयुष्य चालणार नाही. त्याची जी गती आहे ती मंदावेल. त्यामुळे मणिपूर चक्र हे खूप महत्त्वाचं चक्र आहे. डायजेस्टिव्ह सिस्टमचे प्रॉब्लेम्स, ॲसिडिटी, गॅसेस, सगळे म्हणतात गॅसेस झाले, गोळी घ्या आणि तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील थोड्या वेळासाठी. पण तुम्हाला मुळासकटनं जर प्रॉब्लेम काढायचे असतील तर मी जे सांगते ते तुम्ही करून बघा, तुम्हाला त्याचा रिझल्ट येईल. सो तुम्हाला जसं मी सांगितलं की सूर्यामध्ये तुम्ही चालू शकता आणि योगासन तुम्ही कपालभाती करू शकता. कपालभातीने सुद्धा मणिपूर चक्र ओपन होण्यासाठी मदत होते. तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि जसे जसे हे चक्रास म्हणजे रूट चक्र जसा जसा बॅलन्स व्हायला लागतो, तुम्हाला सेफ, सिक्युअर आणि पैशाचे जे इश्यू आहेत ते तुमचे कमी कमी व्हायला लागतात. सेक्रल तुमचा जेव्हा बॅलन्स होतो चक्रा, तेव्हा तुमचे सेक्शुअल डिझायर्स किंवा सेक्शुअल प्लेजर्स तुम्ही एन्जॉय करू शकता. रिलेशनशिप तुमचे चांगले व्हायला लागतात. तुमची क्रिएटिव्हिटी छान सुरू होते. तसंच मणिपूर चक्र जेव्हा बॅलन्स व्हायला लागतो तेव्हा स्वतःबद्दलचा असलेला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, एस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टमचे इश्यूज हे कमी कमी व्हायला लागतात. स्वतःसाठी जर तुम्ही उभं नाही राहिलात तर कोणासाठी राहणार आहात? सो ॲफर्मेशन्स लिहून घ्या. डायरी आणि पेन तुमच्याकडे आहेच. तर मणिपूर चक्रासाठी ॲफर्मेशन्स आहेत. माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. माय कॉन्फिडन्स इज ग्रोईंग डे बाय डे. मी माझ्या जीवनाचा स्वामी आहे. आय एम द क्रिएटर ऑफ माय लाईफ. माझ्यात अपार शक्ती आहे. आय हॅव पॉवर विदिन. मी योग्य निर्णय घेऊ शकतो किंवा शकते. आय टेक गुड डिसिजन्स. मी माझ्या आतल्या प्रकाशाने उजळलेला आहे किंवा उजळलेली आहे. आय एम एनलाइटेंड विथ माय ओन लाईट. आय लव्ह माय बॉडी. सो हे ॲफर्मेशन्स, आता हा आपला 3रा एपिसोड आहे. सो तिन्हीही एपिसोडचे म्हणजे रूट चक्र, सेक्रल चक्र आणि मणिपूर चक्र यांचे ॲफर्मेशन तुम्ही एकत्र क्लब करून तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी ऐका किंवा आरशासमोर उभे राहून तुम्ही हे ॲफर्मेशन्स म्हणू शकता किंवा जस्ट तुम्ही ॲफर्मेशन रोज लिहिले. कारण माझा स्वतःचा भर लिखाणावर असतो. कारण जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा 5ही सेन्सेस आहेत ते एकवटून तुमच्या सबकॉन्शियसपर्यंत पोहोचतात. त्यामुळे तुम्ही या तिन्ही पद्धतीने करू शकता किंवा तुम्ही एक ग्लास घ्या चांदीचा, त्याच्यामध्ये हे सगळे ॲफर्मेशन्स म्हणा आणि प्या. त्या एनर्जीज तुमच्या चक्रांपर्यंत पोहोचतील आणि त्याचा रिझल्ट असा असेल, तुम्ही ज्या कुठल्या फील्डमध्ये असाल, ज्या कुठे तुम्ही काम करत असाल किंवा जिथे कुठे तुम्ही असाल, तुम्हाला सक्सेस आणि तुम्हाला आनंद या दोन्ही गोष्टींची अनुभूती यायला लागेल. सो ही सगळी माहिती होती मणिपूर चक्राबद्दल. तुम्हाला आमचे एपिसोड्स कसे वाटत आहेत ते तुम्ही नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. कारण आमचा प्रयत्न असाच आहे की सहज, सोप्या, सरळ भाषेमध्ये तुमच्यापर्यंत चक्राची सिरीज जी आहे ती घेऊन यायची आहे. सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला कळवा. सो आमचा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करायला विसरू नका हां. आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि लाईक बटनसुद्धा तुम्ही प्रेस करा. आणि हो, तुम्हाला जर काही तुमच्या डोक्यात विषय असतील किंवा तुम्हाला असं वाटतं की त्या विषयांवरती मी बोलावं तर कमेंट्समध्ये मला नक्की लिहून पाठवा. ते विषय मी तुमच्यासमोर नक्की घेऊन येईन. ओके. सो मणिपूर चक्र, रूट चक्र आणि सेक्रल चक्र याबद्दल माहिती दिलेली आहे. ऊर्जा विथ वनश्री याबद्दल तुम्हाला अजून काही सजेशन्स द्यायचे असतील तर प्लीज तुम्ही द्या. कारण तुमच्याबरोबर आम्हीसुद्धा असेच शिकणार आहोत आणि आमच्यामुळे तुम्हीसुद्धा. सो लाईफ इज ऑल अबाउट लर्निंग. सो कमेंट्स करायला विसरू नका. ऊर्जा
जी तुझ्यात आहे, जी माझ्यात आहे, जी आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आणि अशीच पॉझिटिव्हिटी घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये हार्ट चक्राबद्दल माहिती घेऊन येते. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर.